नमस्कार, आपण पाहता AB7 न्यूज। पाहूया एक बातमी अशी आहे की अलिफा इस्लाम हे नाव काही दिवसापासून मोठे चर्चेत आलेलं आहे। सोशल मीडियावर चांगल्या प्रकारे या नावाची चर्चा होत आहे। अलिफा इस्लाम या तरुणीने इस्लाम धर्म त्यागून बौद्ध धर्माची दीक्षा घेतली आणि भिक्षुणीच्या रूपात ती सध्या जीवन जगत आहे। बांगलादेश मधल्या चटगाव मधली ही मुलगी आहे। तरुणी हिने इस्लाम त्यागला आणि बौद्ध धर्माची दीक्षा घेऊन बौद्ध धर्मात जीवन जगत आहे। चटगाव, बांगलादेश मधल्या चटगावची ही मुलगी आहे। अलिफा झाली प्रिया। अलिफा इस्लाम बौद्ध झाल्यानंतर तिचं प्रिया बरुआ असं नामकरण करण्यात आलं। प्रिया बरुआ सध्या एका अनिवासीय परिसरामध्ये आध्यात्मिक शिक्षण घेत आहे। धर्मांतर नंतर तिचे नाव प्रिया बरुआ असे ठेवले गेले। सोशल मीडियाच्या रिपोर्ट्स आणि फोटोनुसार तिने बौद्ध भिक्षुणीच्या रूपामध्ये आपले अस्तित्व टिकवून ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे। ती सध्या चटगावच्या एका अनिवासी परिसरामध्ये राहून आध्यात्मिक जीवनाची सुरुवात करीत आहे। सोशल मीडियाच्या माध्यमातून लोक या घटनेला धार्मिक स्वातंत्र्य आणि आत्मिक शांतीचे उदाहरण म्हणून व्यक्त होत आहेत। बौद्ध समुदायाद्वारे बौद्ध धर्मामध्ये या प्रिया बरुआ म्हणजे अलिफा पहिली अगोदरची अलिफा इस्लाम हिचे बौद्ध धर्मांमध्ये स्वागत करण्यात येत आहे। ही बातमी म्हणजे एक सकारात्मक व सामाजिक आध्यात्मिक बदलाचे एक उदाहरण आहे। असे एका तरुणीने जे केलं आहे ते आपल्या अंतर्मनाची शक्ती अंतर्मनाचा आवाज ऐकून तिने मानवतावादी मार्ग स्वीकारल्याचे लोक म्हणत आहेत। देशामध्ये अनेक धार्मिक उन्माद माजतो आहे। एकीकडे हिंदू मुस्लिम या संदर्भातले मोठमोठे वक्तव्य आणि मोठमोठे दंगल या ठिकाणी घडत आहेत, तर दुसरीकडे शांततामय वातावरणामध्ये बौद्ध धर्माचा प्रचार प्रसार मोठ्या प्रमाणात सुरू आहे। काही ठिकाणी जाहीर कार्यक्रम घेऊन लाखो लोक धर्म परिवर्तन करीत आहेत आणि धम्मामध्ये येत आहेत। तशाच प्रकारे आपल्या अंतर्मनाचा आवाज ऐकून जी अलिफा इस्लाम आहे, या अलिफा इस्लामने बौद्ध धर्म स्वीकारला आहे। ती प्रिया बरुआहून सध्या भिक्षुणीच्या रूपात जीवन जगत आहे। AB7 न्यूज, आवाज नव्या युगाची।